अपडेट न्यूज. पश्चिम विदर्भात मृत्यूचे तांडव 2025 मध्ये विक्रमी 2009 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. सन 2025 हे वर्ष पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी काळा अध्याय ठरले आहे. 2001 नंतर प्रथमच एका वर्षात 2009 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली असून हा आकडा जागतिक स्तरावर चिंतेचा विषय बनलाय. निवडणुकीत शेतकरी वाऱ्यावर संपूर्ण वर्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत गेल्याने सत्ताधारी आणि विरोधक प्रचारात मग्न राहिले. मात्र शेतकऱ्यांच्या वेदनेकडे सर्वांनी दुर्लक्ष केले असा आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केलाय. अतिवृष्टीचा तडाखा. जून ते नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस आणि तुरीचे अतोनात नुकसान झाले. उत्पादन घटले आणि खर्च दुप्पट झाल्याने शेतकरी कर्जबाजारी झाला. पाहूया जिल्हानिहाय स्थिती. यवतमाळमध्ये 446 सर्वात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. अमरावतीमध्ये 396, अकोला 388, बुलढाणा 343, वर्धा 224 तर वाशिम 212. तर मगता भाडेपट्टी शेतीचाही प्रश्न. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा नाही किंवा जे भाड्याने शेती करतात त्यांना कोणतीही सरकारी मदत मिळत नाही, अशा मगता शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढले असून सरकार दरबारी त्यांची नोंदही घेतली जात नाही. त्यामुळे सरकारला इशारा. सरकारने तातडीने कर्ज पुरवठा सुधारला नाही, लागवड खर्च कमी केला नाही आणि बोनस जाहीर केला नाही तर 2026 मध्ये हे संकट आणखी भयावह होईल असा इशारा देण्यात आलाय. शेतकरी आत्महत्या हा केवळ आकडा नसून ती एक सामाजिक शोकांतिका आहे. किशोर तिवारी, प्रतिनिधी सय्यद मतीन, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.